हे बघा, आज आपण एवढे सरबत 5 सरबत बनवलेले आहेत. हा लिंबू सरबत, हा पान सरबत, पान क्रश, हा रूह अफजा सरबत, हा ब्लूबेरी सरबत, हा मिक्स फ्रूट सरबत आणि हा स्ट्रॉबेरी सरबत. अशी ज्यूस जरूर करून पहा. धन्यवाद. नंदा कारंडे रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण सरबत बनवणार आहोत, ते पण क्रशपासनं. तर माझ्याकडे ना हे बघा समोर दिसत, हे क्रश आहे, त्याच्यापासून आपण सरबत बनवणार आहोत. उन्हाळा म्हटलं की सरबत आलंच. थंड पेय बाहेरचे पिण्यापेक्षा घरी असे क्रशचे सरबत वगैरे करून पिलेले केव्हाही चांगलं. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, त्यासाठी ना मी हे लिंबू पण कापून ठेवलेले आणि हे माझ्याकडे पुदिन्याची पानं आहेत आणि हे मी सब्जा भिजत घातलेला. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, प्रथम ना आपण लिंबू सरबत बनवणार आहोत. त्यासाठी ना बघा, ही दोन्ही पुदिन्याची पानं अशी तोडून टाकली. आणि हा मी लिंबाचा रस करून ठेवलेला तो टाकला. हा चाट मसाला, हा सब्जा टाकला 2 चमचे. ह्याला जरा ना चमच्याने दाब द्यायचा लिंबूला. आता 2 चमचे साखर टाकणार आहोत आपण. आता हे मी ना थंड पाणी घेतलेलं आहे, ते टाकलं. हे बघा, एक आईस तुकडा,
अशा प्रकारे ना जरूर लिंबू पाणी करून पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. आता दुसरी रेसिपी आहे आपली रूह अफजा सरबत. हे बघा, त्याच्यासाठी ना हे 1 चमचा सब्जा टाकला, 2-4 पुदिन्याची पानं टाकली, थोडंसं आंबट गोड चव यायला 1 लिंबाचा फोड टाकली, आता ह्याच्यामध्ये ना 2-3 चमचे रूह अफजा सरबत टाकणार आहोत. आणि पाणी. ह्याच्यामध्ये साखर भरपूर असते. साखर जर तुम्हाला हवी असेल जास्त तर टाका. आणि ह्याला आपण ना हलवणार आहोत चमच्याने. लिंबाची वरती फोड. किती छान वाटतं, टेम्पटिंग. थोडंसं चाट मसाला टाकला तरी चालेल, मी टाकते जरा, मस्त छान चव येते. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. आता तिसरी रेसिपी आहे पान क्रश सरबत. हे बघा, हे माझ्याकडे ना क्रश होता, पान क्रश, त्याच्यापासून सरबत बनवणार आहोत. त्यासाठी ही पुदिनाची 4-5 पानं टाकली. पुदिना खूप छान असतो शरीराला, गॅस वगैरे होत नाही आणि टेस्ट पण एक छान वेगळीच येते पुदिनामुळे. म्हणून मी प्रत्येक सरबतात पुदिना टाकलेला आहे. लिंबाचा फोड टाकले, सब्जा टाकला, हे बघा, हे पान क्रश टाकले आणि थोडंसं पान क्रशमध्ये पण खूप साखर असते, तरी पण मी 2 चमचे साखर टाकणार आहे. हे बघा, तुम्हाला अजून हवं असेल तर अजून टाका. आणि आता हे थंड पाणी. वरून परत 1 लिंबाची फोड टाकले आणि सब्जा. ह्याच्यात मी फूड कलर अजिबात यूज केलेला नाही. हे बघा, मस्त आपल्याला सरबत झालेलं आहे. अशा प्रकारे जरूर बनवून पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. आता चौथी रेसिपी आहे आपली स्ट्रॉबेरी क्रश सिरप. स्ट्रॉबेरी क्रशसाठी पण आपण हे पुदिनाची पानं टाकणार आहोत. जरा मस्त टेम्पटिंग, सुगंध छान येतो पुदिन्याच्या पानांनी.
एक लिंबाची फोड, हा क्रश, स्ट्रॉबेरी क्रश, ह्याला ना आपण थोडंसं हा सब्जा, बघा किती सुंदर छान छान मस्त सरबत होतात। आता ह्याच्यामध्ये येणार हे थंड पाणी, आता एकदा ना चांगलं मिक्स करून घ्यायचं। ह्याच्यामध्ये पण 2 चमचे साखर टाकणार आहोत। एक लिंबाची फोड आणि हे आईस क्यूब। सब्जा घातला तरी चालेल, थोडा अजून सब्जा घालते मी, शरीराला सब्जामुळे थंडावा निर्माण होतो। हे बघा, आता हे आपला तिसरा पण सरबत तयार आहे। हे पहा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। हे बघा, आता ना आपण 5वा सरबत बनवणार आहोत, ब्लूबेरी क्रश। हे बघा, हे मार्केटमध्ये सहज अवेलेबल असतं। तर चला आता आपण 4थी रेसिपी सुरू करणार आहोत। पुदिन्याची पानं टाकले, लिंबू, 2 चमचे सब्जा, आणि आता ब्लूबेरी क्रश। हा बघा, हे बघा, आपण ना ह्याला जरा प्रेस करणार आहोत। आणि आता येणार ह्याच्यामध्ये थंड पाणी। ह्याच्यामध्ये टाकणार आहोत 2 चमचे साखर, आणि ह्याला ना सब्जा टाकून परत आपण हलवणार आहोत। ही लिंबाची फोड, किती छान कलर आला आहे। आणि होममेड आपला सरबत आहे, ना भेसळ ना काय, किंवा पाण्याची पण झंझट नाही। पाणी चांगलं असेल की नाही, हे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप शंका असतात आपल्या मनात।
निसंकोचपणे आपण असे सरबत बनवून पिऊ शकतो बिनधास्त. हे बघा किती सुंदर कलर आलेले आहे. आता 5वं सरबत आपण पुढे बनवायला घेऊ. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. वरून ही आपण आईस क्यूब टाकणार आहे. हे बघा याच्यामध्ये टाकलं पुदिना. हे बघा आता हा ना, हे बघा मिक्स फ्रूट क्रश आहे हा. हेच आपण बनवणार आहोत सरबत. पुदिना टाकला, 2 चमचे सब्जा, हे मिक्स फ्रूट क्रश, आता हे थंड पाणी टाकलं. याच्यात पण 1 चमचा आपण साखर टाकणार आहोत, थोडंसं गोड व्हायला. तुम्हाला जर हवं असेल तर आणखी साखर टाकू शकता. हे बघा एकदा आपण हलवून घेऊया. आणि याच्यात आईस क्यूब टाकूया. अशा प्रकारे ना सरबत बनवून पहा. हे बघा आपले ना सर्व सरबत बनवून झालेले आहेत. अशा प्रकारे ना जरूर बनवून पहा आणि यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा. आणि नंदा कारंडे रेसिपीला लाईक करा, बाजूला बेल आयकॉन प्रेस करा. आणि जर कोणी नवीन व्हिडिओ पाहत असेल त्यांनी सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. हे बघा आज आपण एवढे सरबत 5 सरबत बनवलेले आहेत. हा लिंबू सरबत, हा पान सरबत, पान क्रश, हा रूह अफजा सरबत, हा ब्लूबेरी सरबत, हा मिक्स फ्रूट सरबत आणि हा स्ट्रॉबेरी सरबत. असे ज्यूस जरूर करून पहा. धन्यवाद.